कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुळजा, राखी आजच बांधणार आहेस ना? मला काही इच्छा नाही राखी बांधायची। अरे बहीण आहे ती तुझी, तुला राखी बांधल्याशिवाय कशी राहील ती? काय झालं न राहिला? तिला माज काय कमी आहे का? तिकडे त्या सत्यजितला होणारा नवरा म्हणून इज्जत देत नाही आणि इथं मला भाऊ म्हणून। अगं इथे हिच्यासाठी किती काय काय करतोय मी। हे बघ, ओवाळणी म्हणून मॉक्केच्या ठिकाणी आहे ना, हायवे लगत दायकर याने प्लॉट घेतलाय तुझ्यासाठी। बहिणीच्या प्रेमाला अशा महागड्या ओवाळणीची गरज नसते रे शत्रू। तिला तिच्या भावाचं प्रेमळ सपोर्टही खूप आहे, पण तू परत परत दाखवून देतोस रे की तुझ्याकडनं या सगळ्या गोष्टींची अपेक्षा करणं म्हणजे दगडाला पाझर फुटेल याची वाट बघण्यासारखंच आहे। विश्वासाने तुला काही सांगता येईल, हक्काने मला तुझी मदत घेता येईल असं नातं निर्माण कर ना। कधीतरी बहिणीची काळजी घे, कधीतरी तिचं रक्षण कर। ते तर मी नेहमीच करतो। हातही तुला कोणी हात लावला ना तर त्याचा हात तोड। हो, मग त्या दिवशी सत्यजितचा हात का नाही तोडलास रे तू? तो तुझा होणारा नवरा आहे, त्याच्यापासून कसलं आलंय रक्षण? रक्षण करणं म्हणजे परपुरुषापासून वाचवणं तेवढंच नसतं रे शत्रू, तर बहिणीचं मन जपणं, तिच्या स्वातंत्र्याचं रक्षण करणं, तिच्या आनंदाचं रक्षण करणं, तिच्या मतांचं रक्षण करणं, तिची स्वप्न भंग तर होत नाहीये ना त्याचं रक्षण करणं, या सगळ्या गोष्टी येतात। आणि आजपर्यंत तू माझ्यासाठी असं काहीच केलेलं नाहीयेस रे। बस, ऐकून घेतोय म्हणून तुझी जीभ लय चालायला लागली, पण इथून पुढे एक शब्द पण ऐकून घेणार नाही। चल मुकाट्याने राखी बांध। हो, ती तर मी बांधणारच आहे। तू भाऊ म्हणून तुझी कर्तव्य नाही तू निभावू शकलास, पण एक बहीण म्हणून मी माझी कर्तव्य नक्कीच पार पाडेन। मी हे विसरणार नाही की आपण एकाच आईच्या पोटी जन्माला आलोय। कसाही असलास ना तरी तू माझा भाऊ आहेस। तोड हे घे। भाऊ म्हणून कायम पाठीशी उभा राहा, त्या पलीकडे मला काहीच नकोय तुझ्याकडून। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।